लातूर शहरातील जुन्या एमआयडीसी भागात कचोटा यांच्या रद्दी आणि पुट्ट्याच्या गोडाऊनला रात्री 9:30ला लागलेली आग अद्याप आटोक्यात आली नाही. तर रात्रीपासून सलग 17 तास अग्निशमन दलाचे 35 कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करत आहेत. 100हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्याच्या फेऱ्या पूर्ण होऊनही अद्याप आग आटोक्यात येत नाही. तर याच विषयाच्या अनुषंगानं अग्निशमन जवानांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या सुमित कोचटा यांच्या पुठ्ठ्याच्या आणि रद्दीच्या गोडाऊनला रात्री 9:30च्या सुमारास आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात लागली होती आणि आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत तरी ही आग अद्याप विझलेली नाही. आपण पाहू शकतो या ठिकाणचे दृश्य. ही आग जी आहे ती रात्री 9:30च्या सुमारास लागली होती आणि रात्री 10 वाजता तात्काळ लातूरच्या अग्निशमन दलाला या ठिकाणी प्रतिसाद देत या ठिकाणी जे आग विझवण्याचं काम आहे ते सुरू केलं होतं आणि त्यानंतर आज दुपारपर्यंत जर पाहायला गेलं तर शेकडो अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र अजूनही आग क्षमता शमत नाहीये. काही प्रमाणात आग आटोक्यात आली असली तरी अजून मोठ्या प्रमाणात आग मधल्या भागी जे आहे ते धुमसताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि यासोबतच जर पाहायला गेलं तर या आगीमध्ये प्रचंड मोठं नुकसान जे आहे ते कोचटा यांचं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे नुकसान जर पाहायला गेलं तर त्यामध्ये गोडाऊनमध्ये काही वाहनं देखील होते ते सुद्धा जळून खाक झालेले आहेत. आणि एकूणच या सगळ्या आगीचं तांडव जर पाहायला गेलं तर कोट्यावधींचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी फायर ब्रिगेडचे काही अधिकारी आहेत ते रात्रीपासून अथक प्रयत्न करतायत या ठिकाणी आग विझवण्याचे. मला सांगा सर, रात्री 9:30 वाजता आग लागली होती, तुम्हाला कधी कॉल आला आणि किती जवानांनी शर्थीचे प्रयत्न रात्रीपासून आतापर्यंत केले? रात्री 10:10 दरम्यान प्रत्यक्षदर्शी एक व्यक्ती आपल्या मुख्यालया ठिकाणी आला. त्यांनी सांगितलं की आरोम हॉटेल शेजारी एका कंपनीला आग आहे. त्या आगीवर सांगितलं की आग आहे. लगेच माहिती मिळताच तातडीनं आपण अग्निशमन वाहन रवाना केल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन जवानांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली की 3 शटर जे आहेत तर 3 शटरला आग लागल्याच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीनं मुख्यालय या ठिकाणी कळवलं. मुख्यालय ठिकाणी कळवलं असतं की आगीचे रूप जे आहे ते भीषण आहे असं सांगितलं. आपण काय केलं, 7 अग्निशमन वाहने आणि गांधी चौक उप अग्निशमन केंद्राचा एक 8 अग्निशमन वाहने या ठिकाणी रवाना केली. तर त्याचसोबत अग्निशमन वाहनासोबत एकूण साधारणपणे 30 ते 35 कर्मचारी तसेच साखर कारखान्याच्या 2 अग्निशमन वाहनं, औसा नगर परिषदचं 1 अग्निशमन वाहन यांची आपण बाहेरनं मदत घेतलेली. कारण आगीचं तेवढं रूप जे होतं ते एकदम भीषण आणि रौद्र रूप होतं सुरुवातीपासूनच. किती वेळापासून ही आग धुमसते? जवळपास 15 तास उलटून गेले तरी आग आटोक्यात येत नाही आतापर्यंत. कशा पद्धतीने किती आगीचे बंब, अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत आणि कर्मचारी अथक प्रयत्न करतात. 15 तास झालं तरी आटोक्यात येत नाहीये. अजून किती लागणार आहे? साधारणपणे मागील 16 तासापासून या आगीवरती कामकाज सुरू आहे. तर काही ठिकाणी पाहिलं असता की काही ठिकाणी आगीवर म्हणजे आपण नियंत्रण मिळवू शकलो आहोत, तर काही ठिकाणी आणखी आग सुरू आहे. त्या ठिकाणी आपण कुलिंगचं काम सुरू आहे. थोडं मशीन्स वगैरे आपण बोलवलं, त्या मशीनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून आपण कुलिंग करण्याचं कामकाज करत आहोत. तेही लवकरच त्यावर आपण नियंत्रण मिळवू. अंदाजे अजून किती गाड्या अग्निशमन दलाच्या या ठिकाणी लागणार आहेत? किती वेळ लागू शकतो आणखीन या आगीला आटोक्यात आणण्यासाठी? आतापर्यंत अग्निशमन दलाकडून 7-8 अग्निशमन वाहनं किंवा ते बाहेरचे जे काही वाहनं होते त्या वाहनाच्या सहाय्याने साधारणपणे एक अंदाजे 60 ते 65 वाहनं या ठिकाणी आपण पाणी मारून झालेले आहेत. आणखी सुरू आहे. साधारणपणे 1-2 तास किंवा जास्तही काळ लागू शकतो. कुलिंगचं कामकाज सुरू आहे. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने पाहायला गेलं तर ही भीषण प्रमाणात लागलेली आग जी आहे ते 16 तासानंतरही आटोक्यात आली नाही. अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते रात्रीपासूनच शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जवळपास 35 ते 40 कर्मचारी या अग्निशमन दलाच्या मार्फत या ठिकाणी आग विझवण्याचं काम सतत 15 तास झालं करतात. मात्र येत्या 2 ते 3 तासामध्ये ही आग आटोक्यात येण्याची चिन्ह या ठिकाणी असल्याचं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल.